श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला उत्साहात सुरुवात, पिफ अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन, भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळा आणि आयुर्वेद संभाषा परिषदेचं आयोजन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचं उद्घाटन. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा कालपासून पुण्यात सुरू झाली. दुपारी 1:30 वाजता ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात याचं उद्घाटन झालं. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्य क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले आदी यावेळी उपस्थित होते. 23 तारखेपर्यंत जिल्ह्यातील 437 किलोमीटर मार्गावरून जगभरातील 35 संघांमधील 170 आणि भारताचे अ आणि ब संघातील सायकलपटू पुण्याचा नागरी परिसर, वारसास्थळ आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून सायकल चालवण्याचं आव्हान एकंदर 4 टप्प्यांमध्ये पार करणार आहेत. या स्पर्धेत सहभागी सायकलपटूंचा स्वागत समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध देशातील सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. विविध भाषा, देश आणि संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे हे सायकलपटू भारतीय पारंपरिक वेशात मंचावर आले होते. पुण्याचा सायकलिंगशी असलेला ऋणानुबंध 100 वर्षांहून अधिक जुना आहे. ही स्पर्धा पुण्याची सायकलचे शहर ही ऐतिहासिक ओळख जागतिक स्तरावर पुन्हा एकदा प्रस्थापित करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रामुख्यानं परदेशी सायकलपटूंना समजावं म्हणून इंग्रजी भाषेत बोलताना ते म्हणाले, "This event entirely will be a great experience not just for the riders but also for the cycling enthusiasts and for the tourists who will be coming here to see the serene beauty and the great forts of our honorable King Chhatrapati Shivaji Maharaj, who has totally dominated and changed this landscape. I sincerely hope that this event will be a grand success. Let's celebrate culture of cycling which has its history in the city of Pune. Let me wish all the best to each and every rider. Let us make it a great success." या स्पर्धेत भारताचे 2 संघ सहभागी झाले असून स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्राच्या सचिन देसाईनं केली. मूळचा परभणीचा असणारा सचिन यांना आकाशवाणीशी बोलताना स्पर्धेची तयारी आणि अपेक्षा याविषयी माहिती दिली. आमचा पटियाला इथं कॅम्प लागला होता. तिथं तयारी चालू होती. 15 दिवसाचा कॅम्प होता. 14 तारखेला इकडे आलोत आम्ही. तयारी चांगली चालू होती. आमचं बी टीमला नाव आहे डेव्हलपमेंटसाठी. रँकिंगनुसार सिलेक्ट झालेले आहेत आम्ही. म्हणजे वर्षाच्या रेस कंटिन्यू चालू होत्या, त्यानुसार पॉइंट्स भेटत होते आणि पॉइंट्समुळं रँकिंगमध्ये आलो मी सेकंड टीमला. पुढे अपेक्षा आहे की मी हा स्प्रिंटर आहे, तर माझं काम राहील की लास्टलाच फिनिशिंगला मी कव्हर कराल. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या पुणे ग्रँड टूर स्पर्धेत पिंपरी चिंचवडचा सूर्या थातू हा भारतीय संघात सहभागी झाला आहे. या स्पर्धेविषयी त्यानं आकाशवाणीशी संवाद साधला. खूप मोठा स्टेज आहे आमच्यासाठी, एव्हरी इंडियनसाठी आणि स्पेशली माझ्यासाठी, कारण की महाराष्ट्रामध्ये होतं आणि पुण्यामध्ये. मला माहित नाही किती लोकांना माहिती होतं, पण हे खूप मोठा ड्रीम होता प्रताप जाधव सरांचा. खूप मोठा स्टेज आहे आमच्यासाठी. वी आर एक्साइटेड. थोडंसं प्रेशर आणि जास्त मोटिवेशन भेटते, कारण की आम्हाला चांगलं करायचं आहे. खरंच खूप हार्ड आहे, कारण की ऑल ओव्हर द वर्ल्ड लोक येतात. खूप चांगलं परफॉर्म करायचं आहे. ट्राय करायचं आहे की मे बी वी कॅन फिनिश टॉप 10 और मे बी ॲट द पोडियम. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अर्थात पिफला पुण्यात नुकतीच सुरुवात झाली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं एक प्रभावी माध्यम आहे, असं प्रतिपादन किरण कुलकर्णी यांनी यावेळी केलं. राज्य सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी आणि अशा आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी नेहमीच सहकार्य करत राहील, असं आश्वासनही कुलकर्णी यांनी यावेळी दिलं.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फिल्म इकोसिस्टीम या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विषयावर महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर यांच्याशी चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट अनुदान समिती सदस्य डॉ. संतोष पठारे यांनी संवाद साधला. मराठी चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव चित्रपताका सुरू करण्यात आला आहे. तसंच कान्स, इफ्फी या महोत्सवांच्या फिल्म बझारमध्ये शासनातर्फे मराठी चित्रपट पाठवले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांना महाराष्ट्र शासनातर्फे दुप्पट अनुदान दिलं जात असल्याचं साजनीकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट निर्मात्यांना आतापर्यंत 86 कोटी 35 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यांचा ग्रामीण भागातील गुणी कलाकारांना फायदा झाला आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. महोत्सवाचं उद्घाटन इटलीच्या ला ग्राझिया या चित्रपटानं झालं. 22 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात देश परदेशातील दर्जेदार चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. तसंच चित्रपट विषयक विविध कार्यशाळाही होणार आहेत. भारतीय आयुर्वेद संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय आयुर्वेद संभाषा परिषद आणि राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळ्याचं नुकतंच पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत धन्वंतरी पुरस्कार आणि गुणगौरव समारंभ झाला. आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रणजित पुराणिक, वैद्य जीवन बच्छाव, वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य प्रशांत बागेवाडीकर, वैद्य वंदना सिरोहा, वैद्य अनिल बनसोडे, वैद्य प्रियदर्शनी कडूस आणि वैद्य किरण पंडित यांना राज्यपालांच्या हस्ते आयुर्वेद गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, ये संस्थान शिक्षा, शोध, प्रशिक्षण और स्वास्थ्य सेवाओं में सराहनीय कार्य कर रहा है तथा शास्त्रीय ज्ञान को आधुनिक चिकित्सा से जोड़कर समाज के लिए बेहतर आ रही है. स्वस्थ या रोगग्रस्त व्यक्तियों के लिए आयुर्वेद का जो समग्र दृष्टिकोण है वह इस पद्धति की विशेषता है. आयुर्वेद की परिभाषा उसकी समग्र और व्यापक दृष्टि को दर्शाती है. आयु का अर्थ जीवन और वेद का अर्थ ज्ञान है. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांच्या अतुलनीय सेवेचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 जानेवारीला सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस साजरा केला जातो. हा दिवस देशभरात 34 राज्य सैनिक मंडळ आणि 434 जिल्हा सैनिक मंडळांच्या माध्यमातून नुकताच साजरा करण्यात आला. निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी या वर्षभरात लष्कराच्या दक्षिण विभागाद्वारे 100 नमन केंद्र सुरू केली जातील, असं लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांनी पुण्यात सांगितलं. 10व्या सेवानिवृत्त सैनिक दिनानिमित्त भारतीय वायुदलाच्या पुणे तळाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सैनिक, विशेषतः कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सेवानिवृत्त डॉक्टर कॅप्टन चंद्रशेखर चितळे यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीशी बोलताना त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सैन्यात काम करत असताना अपंग झालेल्या सैनिकांना त्यांच्या पुनर्वसनासाठी काही प्रशिक्षण देतो. वेगवेगळे कोर्सेस आम्ही चालवतो. असं वाटलं की ह्या लोकांसाठी विद्यापीठाने काहीतरी करावं, त्यामुळे आम्ही एक डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट हा एक 12वी नंतरचा एक डिप्लोमा आम्ही तयार केला आणि आम्ही एक वर्षाचा एक मॅनेजमेंटचा डिप्लोमा जेणेकरून त्यांना मॅनेजमेंटचं थोडं एक्सपोजर मिळेल. हा कोर्स फारच चांगला चाललाय. मध्ये पॅन्डेमिकच्या दरम्यान थोडासा ऑनलाईन केलं. विशेष म्हणजे ह्या प्रोग्रामला पुणे विद्यापीठ एक काही फी घेत नाही. आम्ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तो सुरू केला. त्याच्यानंतर आम्ही एक दरवर्षी एक 10 दिवसाचा प्रोग्राम एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, त्यात उद्योजक होण्यासाठी काय आवश्यकता आहे असे आम्ही थोडासा प्रोग्राम केला. डिसेबल सोल्जर्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योजक झालेले आहेत आणि चांगलं काम करतात. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त वसुधा परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समिती आणि परांजपे कुटुंबियांतर्फे वसुधा परांजपे स्मृती समाजसेवा पुरस्कार क्रांती फाउंडेशनच्या संस्थापक सुनीताताई भोसले यांना, तर वसुधा परांजपे
स्मृती शिक्षण सेवा पुरस्कार उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक मंगेशीताई मून यांना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 50,000 रुपये रोख, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यासह समितीच्या विद्यार्थिनी भावना देशमुख, नंदिनी शिंदे, श्रावणी वेदपाठक, मयुरी शेळके आणि प्रेरणा मालुसरे या 5 गरजू विद्यार्थिनींना प्रत्येकी 10,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात आलं. कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेऊन समर्पण वृत्तीनं सतत कार्यरत राहणं हे महाराष्ट्राचं वेगळेपणही आहे आणि वैभवही आहे. ध्येयासक्त, समर्पित आणि सेवाभावी वृत्तीनं सामाजिक कार्य व्यापक होतं असं प्रतिपादन यावेळी बोलताना धर्माधिकारी यांनी केलं. ते म्हणाले, खरोखर मला आनंद आहे. सर्वात मी मानतो की आपण औपचारिक जरी फील्ड कामाचं वेगवेगळं असलं तरी करतोय ते मूळचं काम एकच. आणि अशा कामांमधनं जर सर्वांची शक्ती वाढत गेली तर इकडं महाराष्ट्र, भारत आणि जगाचं कल्याण व्हायला मदत होणार. सगळं व्यासपीठावर बसून सर्वांचं आणि त्यातल्या दोघींचे अतिशय भिडणारं बोलणं ऐकताना मनात अशा खूप आठवणी सरकत जात होत्या. आता वर्ष खूप झाली आहेत. तांबोळी सर त्यावेळी होते आणि त्यांच्याकडनं आलेल्या चिठ्ठीनुसार चाणक्यात आपण एका विद्यार्थ्याला प्रवेश दिला. तो आता भारताच्या इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये. जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला पत्नी सुद्धा चाणक्य मंडलमध्येच भेटली. मी तर तुम्हाला आठवण 2015 सालातली सांगतोय. पॅरिसचा जो करार आहे पर्यावरण विषय की ज्याला मी पण गेलो होतो, त्यावेळेला या दोघांचं पोस्टिंग पॅरिसमध्ये होतं आणि त्या पर्यावरणाच्या करारात भारताच्या बाजूनी भारताची बाजू मांडायला जे बोलायचंय त्यामध्ये हे दोघेही होते. कुठल्या कुठल्या यश मिळवून देशाचं प्रतिनिधित्व करतोय. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचं उद्घाटन काल पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या उपस्थितीत झालं. शिक्षणशास्त्राच्या नियमित अभ्यासक्रमांसह सम्यक अर्थात समाज अध्ययन करणारे संशोधनात्मक उपक्रम विद्यापीठाच्या या 6व्या विद्याशाखेमार्फत होणार आहेत. संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष विधिज्ञ अशोक पालांडे, कुलपती डॉक्टर रवींद्र आचार्य, अधिष्ठाता जयंत कुलकर्णी, बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे कार्यकारी संचालक शिरीष देशपांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता जयंत कुलकर्णी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, एक चांगला अभ्यासक्रम आम्ही तयार केलेला आहे. आमच्या विद्वत परिषदेनं त्याला मंजुरी दिलेली आहे. दुसरा जो महत्वाचा भाग या शिक्षण विद्याशाखेच्या अंतर्गत आम्ही सुरू करत आहोत ते आहे सम्यक केंद्र. सम्यक या नावातच एक समतोल विचार आहे, सम्यक विचार आहे. विद्यापीठांमध्ये कोणत्याही गोष्टीचा पाया हा संशोधन हाच असला पाहिजे. त्यामुळं जेव्हा सामाजिक समस्या दिसतात तेव्हा सामाजिक समस्यांना उत्तर काढण्याचं भान विद्यापीठातल्या शिक्षकांनी संशोधनाच्या आधारे करावं हा एक गृहीतक यामध्ये अध्यारूत आहे. प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन या त्रिसूत्रीच्या आधारे देशाच्या, समाजाच्या नीती निर्धारणामध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये आम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. वरवर पाहता गोष्ट अगदी साधी वाटते. शाळांमध्ये शिकवणाऱ्या 40 शिक्षकांच्या तुकडीला या ठिकाणी आमंत्रित करायचं, त्यांचं प्रशिक्षण करायचं. परंतु हे करता करता असं लक्षात येतं की आपल्या प्रशिक्षणाचा जो अभ्यासक्रम आम्ही ठरवलेला आहे त्या अभ्यासक्रमातून पार पाडल्यावरती शिक्षकांच्या केवळ शिकवण्यामध्ये नाही तर शिक्षकांच्या एकूण वर्तनामध्ये, शिक्षणाच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये जो फरक पडतो त्याचा अभ्यास जर आपण केला, त्याची आपण आकडेवारी मांडली, 2000 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या वर्ग चालवण्याच्या पद्धतीमध्ये आणि त्यांच्या व्यक्तित्वामध्ये काय फरक पडतो याची जर नोंदी आपण केल्या आणि त्या जर शीर्षस्थ समूहांना दिल्या, एनसीआरटी आहे, एनसीटी आहे, तर त्यांनाही त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तसे बदल करता येऊ शकतात, करायला भाग आपण पाडू शकतो. त्यामुळे कोणत्याही कृतीमध्ये एक चांगल्या संशोधनाची जोड देणं, आपल्या दृष्टीला एक चांगल्या संख्यात्मक गुणात्मकतेची जोड देणं आणि त्यातून देशाच्या पॉलिसीमध्ये हातभार लावणं हेही या सम्यक केंद्राचं मुख्य काम असणार आहे. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन केलं सीमा चोरडिया, भूषण राजगुरू, शिवराज सणस आणि सुहास देशपांडे यांनी. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.